सेलिब्रिटी वगैरे मी असं म्हणणार नाही, पण माझे खूप जवळचे आणि अगदी घरात येणं-जाणं वगैरे किंवा मी ज्या व्यक्तीला आऊ तर अजिबात नाही आहे. नाहीतर ते आई म्हटल्यानंतर लोकांना वाटेल आऊ आणि मग ती माझ्यावरती माझी चांगलीच करेल. कारण ती बिचारी चांगलीच आहे. हो. खरं तर मी ज्या इंडस्ट्रीमध्ये जेव्हापासून आहे तेव्हापासून मी आऊ किंवा नाना पाटेकर म्हणा किंवा काही अशी मंडळी आहेत, अरे ते म्हणजे त्यांचा ऑराच असा आहे ना, की ते हो. खतरनाकच वाटतात. आदरयुक्त भीती एक ते मनामध्ये ॲक्चुअली असते. आदरयुक्तच हो. भीती असते. पण मी तुला खरं सांगू ना, आत्तापर्यंत जेवढ्या जणी मला भेटल्या सीनियर्स, त्याच्यामध्ये सगळ्यात गोड बाई म्हणजे उषा उषा नाडकर्णी नाडकर. आणि खरी बाई. हं. तू काहीही म्हण, तिच्या मनात असतं ते ती बोलते. पण ती कधी कोणाचा काट्या काढ किंवा कोणाला तरी त्रास दे किंवा मी सीनियर आहे म्हणून काहीतरी आगाऊपणा कर, तसं नाहीये तिचं. हं. उलट मला तिच्याबद्दल खूप वाईट ऐकलं होतं मी. म्हणजे तिला हां. भेटायच्या आधी, हं, की हं. "अरे, ती खूप डेंजर आहे, हे आहे, ते आहे." हं, म्हणजे हं. हां, मिसकन्सेप्शन्स. हां, हां. जे काय असेल ते हो. ती पण सांगते. ती पण सांगते. हे माझ्या कानावर आलं होतं. पण मी तुला खरं सांगू ना, तिच्यासारखी गोड बाई मला तरी अजूनपर्यंत इंडस्ट्रीमध्ये नाही भेटली किंवा दिसली खरंय, पण खरंय. नाहीये. आहेत, अनुभव खूप आहेत. ते काही सांगण्यासारखे फार सांगण्यासारखे नाहीत. कारण मला असं वाटतं, की ना प्रत्येक ठिकाणी अनुभव आलेत मला. तर मी प्रत्येक हं. ठिकाणचा अनुभव नाही सांगू शकत. बरोबर. पण वाईट कधी वाटतं माहितीये का? जेव्हा तू प्रोफेशनली काम करते आणि तू मला त्रास देते, तर मला इतकं वाईट वाटणार नाही. हो. पण जेव्हा आपण प्रोफेशन आणि जरा कुठे आपण वैयक्तिकरित्या जवळ येतो, हं. त्या व्यक्तीकडून जर आपल्याला त्रास मिळाला ना, तर खूप त्रास होतो. म्हणजे बरोबर. कधीतरी ना काम करताना, एकत्र हं. काम करताना ना, आपण कुणालातरी आई समजून जातो, ताई समजून जातो, हो. आपले आदर्श समजून जातो. हं. तर मग त्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिला ना, की आपल्याला खूप माणूस म्हणून खूप वाईट वाटतं. तरी एखादा अनुभव? एखादा अनुभव म्हणजे मी तुला सांगितलं ना, की जेव्हा मला ट्रान्सफॉर्मेशन मी जेव्हा करत होते, वजन कमी हां. करत होते, तेव्हा ती चीड होती माझी, की मला एका सेटवरती छक्का म्हणून ओह! चिडवत होते किंवा हो, मी बरं. माझ्या 2-3 वर्षापूर्वीच्या आधीच्या पॉडकास्टमध्ये पण हं, सांगितलं हं, होतं. हं. मला वाईट त्या गोष्टींचं नाही वाटत आहे, की ज्या बाकीच्या मला त्रास होत्या. त्यातली एक होती ना, तिचे आणि माझे संबंध आई आणि मुलीसारखे होते. ओह! तिने ते हं. करू नये. मी तेच सांगते, की की जवळची माणसं जेव्हा जवळ असं तुझं हे माझं करतात. घरी येणं-जाणं, तुझ्या आई-बाबांशी, तुझ्या तुझ्या हं. मुलाशी, हे माझं इतकं चांगलं होतं किंवा माझ्या आईला तू येऊन घरी भेटणं हं. आणि मी तुला माझ्या आईचा दर्जा देते किंवा मी तुला आई मानते किंवा तू प्रत्येक गोष्ट मला शिकवतेस, कामाची गोष्ट शिकवतेस. तर तो एक आदर असतो किंवा आदर्श असता तुम्ही. हं. तर तुम्ही हे करू नये असं मला वाटतं आणि हे केल्यामुळे काय तुम्हाला काही पैसे मिळतात का तुम्हाला 2 कामं मिळतात किंवा हं. काय मिळतं? हं. आणि बरोबर. असं नाही हां, की फक्त ती सीनियर आहे म्हणून. अगं मला तर आहे ना, आत्ता सुद्धा अनुभव येतायत. काय ज्यांचं म्हणता? पहिलं काम आहे, पहिलं नाटक आहे, त्याही बरं. मला त्रास देतात. बरं. हो, पण आत्ता काय माहिती आहे ना, आता गंमत अशी आहे, की तेव्हा आपण आहे ना बोलू शकत नव्हतो. आता सोशल मीडियामुळे ना आपण व्यक्त होऊ व्यक्त शकतो. होतोय आणि ना हे खूप छान झालंय मला असं वाटतं, खरंय, की खरंय. माझ्या आधीचे जे जे काही हे होते म्हणजे मला माहीत नव्हते, की माझ्याबद्दलचे विचार किंवा हं. कोण काय पसरवतंय किंवा काय. हं. त्यावेळेला हे सोशल मीडिया वगैरे हे नव्हतंच, काहीच हं. नव्हतं. पण आता कळालं ना हे खूप सोपं झालं आणि ना अ, आणि आता मी अशी झाले ना, की मला जरा जरी कळलं ना, तरी मी व्हिडिओ करून किंवा डायरेक्ट फोन करून विचारते विचारते. हं. किंवा मी क्लिअर करते. बरोबर आहे. की असं-असं आहे किंवा मला असं कळतंय, तर त्या व्यक्तीला माझ्या समोर घ्या, विचारा किंवा हं. माझ्याकडून काही चुकत असेल तर मला सांगा. हं. खरंय. म्हणजे मध्ये सुद्धा आता मी एक पोस्ट टाकली होती. हं. मी रिस्पेक्ट देतेय, मी तुम्हाला उलटं मदत करतेय. हं. खरं ते माझं काम नाहीये ॲज अ हं. प्रोफेशनल मी आर्टिस्ट आहे. त्याचे तुम्ही पैसे घेताय, तर मी तुम्हाला रिस्पेक्ट देते म्हणून मी हो. तुम्हाला मदत करते. तर त्या मदतीचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका आणि एक तर माझा स्वभाव असा आहे ना, मला खोटं बोललेलं आवडत नाही. हं. म्हणजे कधी-कधी मीही जे आपल्याला खोटं बोलावंच लागतं, तर माझं असे खूप अनुभव आहेत, की मी स्वतःहून जाऊन सांगितलं, की "मी ना जरा खोटं बोलले होते, असं नाहीये." म्हणजे अच्छा. माझा स्वभाव असा आहे. तर हं. मला ते कुठेतरी असं वाटतं, की तुम्ही ना रिस्पेक्ट मिळतोय किंवा म्हणजे मला काय वाटतं, की आम्हाला ना दाखवायला लावू नका, बरोबर. की हां, म्हणजे ती जी बाजू आहे ती. आम्ही हां. सुद्धा काही आत्ता 2 महिन्यापूर्वी किंवा 2 कामं करून नाही आलोय. आम्ही 25 अनेक वर्षाचा स्ट्रगल घेऊन आली आहे. खरं व्हेरी तर मी ट्रू. स्ट्रगल नाही म्हटलं पाहिजे, कारण मी जे प्रोजेक्ट केलेत ना, मला स्ट्रगलर कोणी म्हणू नाही शकत.
बरोबर आहे. मला गॅप खरी आहे, गोष्ट माझ्या आहे. कामामध्ये गॅप आहे. हो. पण मी स्ट्रगलर नाही, पण तरी सुद्धा मी स्वतःला स्ट्रगलर म्हणते. का? तर ते माझ्या स्वतःसाठी, कारण मला जे अचीव्ह करायचं ते मला अजून मिळालेलं नाहीये. बरोबर. तर मी स्वतःला स्ट्रगलर म्हणून घेते, म्हणून तुम्ही माझ्या डोक्यावर नका नाचू. खरी गोष्ट. कलाकार म्हणून जर तुम्हाला मला जे द्यायचं तर तुम्हाला द्यावंच लागणार आहे, किंवा मी मी माझा मोठेपणा आहे की मी तुम्हाला मदत करते. ते सगळं बाजूला ठेवून तुमचं वय, तुम्हाला तुमच्या पोटी जो आदर आहे त्या पोटी, खरंय. तर त्याचा गैरफायदा घेतला नाही घेतला नाही पाहिजे पाहिजे. खरंय. कोणीच.